नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे. तर म्हटलं चला मी माझ्या पद्धतीने कसा बनवते हे मी तुम्हाला दाखवते. तर खास असं काही जास्त वेगळं नाही आहे. गाजरचा हलवा प्रत्येकाचाच फेवरेट असतो. प्रत्येक घरामध्ये हा बनला जातो सीझनमध्ये. तर पण तरी पण प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. तर म्हटलं माझी पद्धत कशी आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करावं. तर त्यासाठी मी ते गाजर घेतलेले आहेत 1 किलो. गाजरांना मी असं जास्त एकदमच पील करून घेत नाही पूर्णपणे. हलकासा चाकूने मी गाजरावरची थोडीशी साल हलक्याच्या हाताने मी काढून घेते. तर पहा अशा पद्धतीने गाजराची साल जी आहे मी काढून घेते आणि जे मागचे पुढचे जे देठ असतात त्याचे तेही मी काढून टाकते. जो मधला भाग आहे कडकवाला तोच मी घेत असते. तर पहा मी ते सर्व गाजर जे आहेत ते साफ करून घेतलेले आहेत. म्हणजे यावरती माती वगैरे पण असते तर ते निघून जाते. त्यानंतर गाजरांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. या अगोदर पील करण्याच्या अगोदरही मी एकदा गाजरांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि पुन्हा एकदा पील केल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेत आहे. तर पहा जे गाजर आहेत ते सर्व हाताने असे व्यवस्थित चोळून मी धुतलेली आहेत. या सीझनचा गाजर हलवा तुम्ही तुमच्या घरी बनवला का नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर पहा मी गाजर इथे स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहेत आणि आता मी गाजरांना मस्त किसून घेणार आहे. तर पहा असं छान बारीक किसून घ्यायचं आहे गाजरांना. तर माझी जी किसणी आहे ती खूपच छोटी आहे. पण अशा पद्धतीने जे गाजर आहेत बाकी सर्व मी किसून घेत आहे. तर पहा इथे सर्व गाजर जे आहेत मी किसून झालेली आहेत. तर आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे आणि आता यामध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे. तर तूप थोडंसं जास्तच घाला कारण हलव्याला खूप छान टेस्ट येते. तर इथे मी तूप टाकलेलं आहे आणि तूप गरमही झालेलं आहे. आता किसलेलं गाजर तुपामध्ये घालून छान परतून घेऊयात. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे तेही मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवला जातो गाजरचा हलवा. तर ही किसलेली गाजर तुपामध्ये घातल्यानंतर छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे तुपामध्येच. लगेचच दूध घालायचं नाही आहे. चांगली 5 ते 10 मिनिटे छान परतून घ्यायची आहे गाजरांना. तर पहा सर्व गाजर मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता मस्त मी 5-10 मिनिटे छान परतून घेणार आहे. म्हणजे अगदी आपली जी गाजरची क्वांटिटी आहे ती पूर्णपणे अर्धी होऊन जाते. पाहू शकता. तर पहा मस्त इथे आता मी गाजर चांगलं बराच 10 मिनिटे तरी छान परतून घेतलेलं आहे आणि गाजरची जी क्वांटिटी आहे ती आता अर्धी झालेली आहे. तर आता मस्त सुका झालेला आहे गाजर. तर आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर दूध घालताना एकदमच गरम उकळतं दूध नसलं तरी चालेल. तर आता मी यामध्ये साधारणतः अर्धा लिटर दूध घालत आहे. 1 किलो गाजरासाठी मी ते अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. कारण गाजर जे आहेत ते पण थोड्या वेळाने पाणी सुटतं गाजरला आणि त्यामध्ये आणखी आपल्याला साखरही घालायची आहे. तर साखरेने पण पाणी सुटतं. त्यामुळे खूप जास्त एकदाच पाणी घालायचं नाही आहे. आता जे सारखं करतात त्यांना माहीत आहे. पण जर कोणी नवीन गाजराचा हलवा बनवत असेल त्यांच्यासाठी ही टिप्स आहे. तर पहा मी आता दूध घालून मस्त छान हलवून मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा थोड्या वेळाने 5 मिनिटांनी पाहू शकता आणखी जास्त पाणी सुटलेलं आहे हलव्याला. तर आता यामध्ये मी साखर घालत आहे. आपल्या आवडीनुसार जितक्या प्रमाणात गोड आवडतं तेवढी साखर घालायची आहे.
पण गाजरचा हलवा बनवत असताना थोडीशी जास्त प्रमाणातच साखर घाला, म्हणजे हलवा जो आहे तो छान लागतो, टेस्टी लागतो. कारण फिका फिका जास्त तेवढा छान लागत नाही हलवा. आणि आता यामध्ये मी काजू बदाम बारीक चॉप करून घातलेले आहेत. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत, नसेल आवडत तर नाही घालायचे. त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे मी 1 चमचा. आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते. आणि आता गाजरच्या हलव्याला आपल्याला छान अर्धा पाऊण तास, सहजासहजी 1 तासही लागतो गाजरचा हलवा तयार होण्यासाठी. तर अर्धा पाऊण तास ऑलरेडी मी शिजवत असताना मला 10-15 मिनटे झाली आहेत. अर्धा ते पाऊण तास मी गाजरला स्लो फ्लेमवर छान मी शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता मी जवळपास पाऊण तास झालेला आहे आणि गाजरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. तर मस्त गाजरचा हलवा तयार झाल्यासारखा वाटत आहे. पण तरीही आणखी थोडा वेळ मी त्याला गॅसवरती स्लो फ्लेमवर ठेवून, थोडंसं पाणी आणखी आहे त्यामध्ये, तर आणखी थोडा वेळ आपण गॅसवरती ठेवूया. साधारणतः 10 मिनिटे आणखी लागतील. तर गाजरचा हलवा बनण्यासाठी एकूण 1 तास तरी लागतो, जास्त वेळ लागतो. स्लो फ्लेमवर हळूहळू मध्ये हलवत लक्ष देत आपण हा गाजरचा हलवा बनवायचा आहे. तर खूप आरामात हा गाजरचा हलवा बनवायचा, एकदम काही गडबडीत बनवायचा नाही, म्हणजे छान बनतो. आणि पहा आता मस्त झालेला आहे, एकदम सुका झालेला आहे, त्यातलं पाणी जे आहे पूर्णपणे आटलेलं आहे. आणि आता यामध्ये मी पुन्हा 1-1.5 चमचा तूप टाकलेला आहे. आणि तूप टाकून परत एकदा जरा मिक्स करते व्यवस्थित. तर या गाजरच्या हलव्यामध्ये कोणी कोणी खवा पण टाकतं, तर मी खवा टाकून बनवत नाही. मी अशाच पद्धतीने बनवते, तर ही माझी पद्धत आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझी ही साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुन्हा एका छान रेसिपीसोबत. तर आजच्यासाठी इथेच थांबूया आणि धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.